कसं काय आठवतं मग? पण तुला पण कसं काय नाही आठवलं? अभी तुम दोनों शानपट्टी कर रहे क्या इधर फुगे में वो क्या लगाने का? हा तसं पण करू शकतो ना, करा. अजून किती आपल्याकडे, कुठे गेले ते बाकी ते? हा गोल्डनच लावू. हा मग हवाला रिटर्न देऊ ना. हा आणि गोल्डन वाला आहे ना आपल्याकडे अजून. कुठे गोल्डन? इथे. वस्ताद फास्ट फास्ट काम करो, जल्दी जल्दी काम करो. सुना क्या? सुना क्या? जल्दी जल्दी काम करो. गाईस तर विषय असा झाला आहे की आपण ब्लॉगची सुरुवात करतो आज. तर सगळ्यात पहिलं तर नमस्कार तुमचं सगळं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज ना आम्ही आमच्या पप्पांचा बड्डे म्हणजेच की माझ्या सासऱ्यांचा बड्डे. सो मग आम्ही सगळे आता तयारी करतोय सगळं बड्डेची. आणि पप्पांना खरं तर माहीतच नाही आम्ही इथं आलेलो आहे, कारण की आम्ही आहे गावातल्या घरी आणि पप्पां ते आहेत मळ्यातल्या घरी. सो मग त्याच्यामुळे पप्पांना काहीच आयडिया नाही आम्ही इथं आलेलो आहे. दुपारी पप्पा इथं येऊन पण गेलेत, जसं की मी तुम्हाला दुपारी बेडरूममधला व्हिडिओ दाखवला तर तेव्हा पप्पा इथं आलेले होते. तर तो पण क्लिप तुम्ही बघून घ्या. जेव्हा पप्पा इथं आलते ना तेव्हा आम्ही कसं लपून बसलो होतो दोघं जण. तो क्लिप पहिलं बघा आणि मग नंतर परत भेटू आपण. मग तुम्ही आता तो वाला व्लॉग व्हिडिओ बघितलाच असेल, आम्ही कसं लपून बसलो होतो स्ट्रगलमध्ये. आणि पप्पा आमचे इथं बसले होते आणि ही आम्हाला गाईड करायला होती की तुम्ही लोक बाहेर नका येऊ लगेच. आणि लपून बसवायला हिचा लय मोठा हात होता. ह्या पोरीचा हात बघून घ्या, तोंड बघून घ्या तुम्ही. आणि त्याच्यानंतर नाही ना आम्ही सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे आणले आणि आता आम्ही सगळेजण डेकोरेशन करतोय तिघंजण. आणि आमचे भाऊजी आहेत ना ते बाहेर गेलेले आहेत थोडंसं कामानिमित्त. सो त्याच्यामध्ये आमच्या टीममध्ये नाहीत पण लवकरच ॲड होतील ते. सो मग आता आम्ही पटकन डेकोरेशन करून घेतो आणि पप्पांना आम्ही सरप्राईज कसं देतोय ना ते पण तुम्ही बघा, कारण त्यांना काहीच आयडिया नव्हती. आणि काल त्यांचे एक्सपेक्टेशन होते की आम्ही लोकांनी इथं आलं पाहिजे पुण्यावरून. आणि ऑलरेडी आम्ही प्लॅन केला पण त्यांना काहीच माहीत नव्हतं की आम्ही इथे येणार आहे. हा सगळा आमच्या चौघांचा प्लॅन आहे, म्हणजेच की पप्पांच्या पोरांचा प्लॅन आहे हा सगळा. सो आता डेकोरेशन करतो पटापट, कारण की लई काम पेंडिंग आहे. आणि किती वाजता येणार आहेत पप्पा ते? 6:30 7पर्यंत येणार आहे. आणि आता किती वाजले ते? आता 6 वाजले ते ऑलरेडी. आणि आम्ही असं धिंगाणा मस्ती करत पेस्ट्री बिस्ट्री खाता खाता धिंगाणा करता करता आम्ही असं डेकोरेशन चाललंय आमचं आता. सो डेकोरेशन करतो आणि मग भेटू तुम्हाला डेकोरेशन करता करता. चलो ये भी चिपका, चलो ऊपर चढ़ो। तुम्हारे बिना कुछ काम होता नहीं है हम लोगों का। चिपका चला दीजिए प्रोग्राम वाला हो गया। शिट मैटर हो गया। तंगा तंग कर दो। ये बात काम हुआ है। हाँ। इसको होगा। कर। लाइटिंग वाला है इधर चलते। अरे चिंटू खाली आलाय नाही की नावच
अरे मोटर बोलते त्याला मोटर आणली गाव केला मोटर मला आणली पाहिजे डेकोरेशन झालेलं आहे. आता हे इथे एक लावलं ना, अजून इथे एक हे सेट लावलं का हे रेडी होणार. तर झालंय सगळं मोस्ट ओव्हर डेकोरेशन आमचं. चांगलं दिसतंय का नाही नक्की कमेंट करून सांगा. अजून थोडंसं खालचं पण थोडंफार करावं लागेल काहीतरी. आता हे दोघांचं किती डोकं चालते बघू आपण. काय डेकोरेशनचं प्लॅनिंग सांगतं ते. आणि मग इथं असं खाली पण थोडे फुगे टाकू आपण जरा. म्हणजे कसं त्याला थोडं काय म्हणतात त्याला किंग एंट्री वाटायला पाहिजे, आहे की नाही, है ना? हो हा होय. आणि तुम्हाला प्रश्न पडला असं नाही, पोरगी नवीन कोण दिसते आज व्लॉग मध्ये, तर हिचं इंट्रोडक्शन हीच देईन तुम्हाला. सांगा मॅडम तुम्ही कोण आहे? माझं नाव निकिता तनपुरे. नाही चुकीची इन्फॉर्मेशन नका देऊ तुम्ही व्लॉग मध्ये. अर्पिता तनपुरे सांगा सरळ. अर्पिता तनपुरे. म्हणजे विषय असं झालता की आम्ही दोघे आहेत जावा, मी मोठी जाऊ आणि ती छोटी जाऊ. तर घरात एंट्री माझी पहिली झाली, त्याच्यामुळे माझं नाव आम्ही बदललं नाही आणि आम्हाला हिचंच नाव बदलायचं होतं. मग आमच्या मम्मीने असं गहन रात्रभर विचार केल्याच्या नंतर आम्ही असं ठरवलं की हिचं नाव आपण अर्पिता ठेवू, कारण की हिचं नवऱ्याचं नाव आहे अक्षय. त्याच्यामुळे हिचं नाव काय ठेवलंय? अर्पिता आहे की नाही दादा? आणि हे हिचे दादा. तर असं काहीच डेकोरेशन झालं. आणि हे हाच मला हार्ट सारखं दिसतंय, कारण की इथले 2 मधले जे पांढरे फुगे आहेत ना, ते लाईटीच्या ह्याच्यामुळे थोडेसे हाईट झाले. ते वेट तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं काहीच आहे. असं काहीच आहे. अरे पण आपली एक गोष्ट चुकली नाही की, तर तुला ही कळाली का? काय आपण डेकोरेशन इथं केलं असतं ना, तर आपले फोटो चांगले आले असते. हे सगळं कळालं आहे आम्हाला. आणि इथं आहे की ते पण सगळे उलटेच आहेत पॉइंट. म्हणून इकडे केलं होतं फोटोच्या. फिर तेरे को अभी याद आया क्या? दिवाळीला इकडे केलं फोटोसाठी. अभी याद आया. देखो गाइस, इसको देखो गाइस, कितना होशियार है ये लोग. ये इसके दादा और ये पोरगी. यही से अर्धवट ऐसे काम किया इन लोगों ने. रे ऐसे कैसे चलेगा रे यार पिता? हाँ, अभी हम काले आएंगे, इतने गोरे हैं हम लोग. हे बर्थडेचं डेकोरेशनचं नियोजन सगळं आमचं. एक फोन पे बात कर रहे हैं. किसके साथ कर रहा है रे तुम? किसके साथ कर रहा है बात? ये मेरे बहना का कॉल आया है. अभी इसमें नंबर दिख जाएगा, इसलिए मैं दिखा नहीं सकती, लेकिन मेरी छोटी बहन है, उसका कॉल आया. हाँ, नाहीतर म्हणतात आम्ही नाही येत आता. पप्पा एक पाय तर असं तुम्हीच नाही पप्पाला नाटक करतात, पप्पाला पण सांगतात. पप्पाचं बड्डे या आवरून या, चांगली साडी बिडी घालून या, चांगलं आवरून या. पप्पाला चांगलं आवरून प्लॅन सक्सेसफुल झाला. आता बघू किती वाजेपर्यंत यायचं ते.
अरे पण त्याला सांगितलं का आपण की निघल्यावर फोन करा म्हटलं हां तर निघल्यावर फोन करते ना आता आपल्याला तोपर्यंत आपण आवरून घेऊ आणि मग भेटू तरी पण राहून बसूया हां नॉक नॉक करतील नाही तर डायरेक्ट धप्पा धप्पा बसते का व्यवस्थित गाईज तुम्हाला आहे ना घरगुती जुगाड दाखवते हे टीप ठेवली आम्ही इथं खाली आणि ह्याच्यावरती ना आमच्याकडे एक असं लाकडी हे होतं म्हणजे असं टेबल म्हणू शकतो असं आपलं ते होतं ते ठेवलं आणि अर्पिताच्या ओढणीने आम्ही त्याला टेबलमध्ये कन्वर्ट केलं तर कसं दिसतं आमचं घरगुती जुगाड हे पण आम्हाला सांगा कमेंट करून आहे की नाही तर गाईज इथं आपल्याला केक पण आलेला आहे इथं आपला केक आला आहे आणि इथं असं आम्ही काही असं ताट सजवलं तर आमच्याकडे पेढा बर्फी नव्हतं म्हणून मग हे साखरच ठेवली आणि हे जावं लागेल तेव्हा पेटो आपण केक खोल आणि मॉन्जुनिसच्या ह्याच्यात काडीपिटी आली आहे इथं काडीपिटी आहे अजून काय आहे रे निकिता अजून मॅजिक कॅन्डल आले 2 आणि एक सुरी आली आणि हे फ्री भेटलं आहे मंडळी याच्यावर अरे हे ठेवू शकतो ना आपण खायला स्वीट खोलो पनवेल जाना है सुबह अरे यार सेलो टेप ऊपर है तुम नीचे किधर खोल रहा है रे इधर है अरे हाँ ऐसे फोड़ो ना तुम इतना कष्ट क्यों लेने का रे याव तर विषय असं झाला ना गाईज की आम्हाला मॉन्जुनीजमधूनच केक पाहिजे होता आणि तिथं आमच्याकडे ना फ्लेवरच म्हणजे चॉकलेट फ्लेवरमध्ये वेगवेगळे डिझाईन भेटले आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यातच ॲडजस्ट करावं लागतं आणि गाडी वाजल्यागत झालं मला आत्ता पण जाऊ द्या गाईज काढा हे डबा खोलो 51 किधर रखने का लेकिन अभी